जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या कॅबिनमध्ये ठिय्या मांडून वंचित युवाने प्रशासनाला धरले धारेवर, रिकाम्या खुर्चीला घातला हार, 2 दिवसात निलंबन मागे घेण्याचे दिले आश्वासन. कर्तव्यदक्ष आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांचे नियमबाह्य केलेल्या निलंबनामागे घेण्याच्या मागणीसाठी 6 डिसेंबर रोजी वंचित बहुजन युवा आघाडीने जिल्हा परिषद प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात ठिय्या मांडत आंदोलन करण्यात आले. सीओ हजर नसल्याने त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. निलंबन रद्द करेपर्यंत जागेचे हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी घेतली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती समाधान वाघ व शिक्षणाधिकारी खरात यांनी 2 दिवसात निलंबन मागे घेण्याचे आश्वासन दिले. तालुक्यातील इजलापूर जिल्हा परिषद शाळेचे सहाय्यक शिक्षक रवींद्र जाधव तसेच पिंपळगाव सराईच्या ग्रामविकास अधिकारी ज्योती मगर यांचा कर्तव्यात कुठलाही कसूर नसताना BDO सुनीता पवार यांनी दोघांचे निलंबन केले. शिक्षक जाधव यांनी शिक्षण विभागातील उल्लेखनीय कार्य केले आहे. शासनाने दखल घेत त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे. मात्र शिस्तभंगाचा आरोप ठेवून निलंबित करून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी ज्योती मगर यांच्यावर द्वेषभावनेने आणि राजकीय दबावाखाली निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे नमूद करीत वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी अन्यायकारक कारवाई मागे घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या CEO यांना 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. या काळात जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबन मागे न घेतल्याने जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये धडक दिली. यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी समाधान वाघ व शिक्षणाधिकारी खरात हे हजर होते. पवार यांनी धारेवर धरत नियमबाह्य कारवाई तातडीने मागे घेण्याची मागणी रेटून धरली. अखेर दोन्ही अधिकाऱ्यांनी 2 दिवसाची मुदत मागून निलंबन मागे घेण्याचे आश्वासन दिले. तसेच झालेली कारवाई घाईत झाल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली. आंदोलनाच्या वेळी शहर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. जिल्हा संघटक बाला राऊत, महासचिव अर्जुन खरात, अनिल पारवे, राहुल वानखडे, गौतम गवई, संतोष कदम, राहुल दाभाडे, सतीश गुरचवळे, संजय जाधव, ॲडव्होकेट KN कदम, ॲडव्होकेट SS सुरडकर, संजय वानखेडे, बाळू बोर्डे, किरण पवार, विजय पवार, अनिल पवार, समाधान पवार, वसंता वानखेडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. आपण सगळ्यांना माहीतच आहे की कोणत्याही एका पक्षाचे ज्यावेळेस आमदार असतात, त्याच पक्षाचे खासदार असतात, त्याच पक्षाचे मंत्री असतात, त्याच पक्षाचे मुख्यमंत्री असतात, त्यावेळेस लोकशाहीचा जवळपास गळा घोटण्याचं काम ही मंडळी करतात आणि एकाधिकारशाही चालू करतात. त्याला आपण हुकुमशाही असं म्हणतो. त्याचाच एक प्रत्यय म्हणून गेल्या काही दिवसामध्ये जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या अखत्यारीमध्ये काही कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचं निलंबन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यामध्ये कुठेही कसूर नव्हता, जे कर्मचारी अतिशय कर्तव्यदक्ष, पारदर्शक आणि निष्कलंक म्हणून त्यांची जिल्ह्यामध्ये ओळख होती, असे रविकांत पिराची जाधव सहाय्यक शिक्षक आणि ज्योती प्रकाश मगर ग्रामविकास अधिकारी या दोन्ही कर्मचाऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं सबळ कारण नसताना संबंधित BDO ज्यांचं सुनीता J पवार पंचायत समिती बुलढाणा या अधिकाऱ्याने बेकायदेशीर निलंबन केलेलं आहे. आणि आमच्या वंचित बहुजन युवा आघाडी या पक्षाचा नेहमीच इतिहास राहिलेला आहे की ज्यांच्यावर कुठे अन्याय अत्याचार होतो, मॅडम यांना देखील पत्र दिलं होतं, त्याची प्रेस नोट सुद्धा प्रदर्शित केली होती, पोलिसांना देखील पत्र दिलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की बेकायदेशीर झालेलं निलंबन हे तत्काळ रद्द करण्यात यावं. आपणास आम्ही 7 दिवसाचा अल्टिमेटम देत आहोत, परंतु 7 दिवस निघून गेले, यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी केलेली दिसून आलेली नाही.
नाईलाजाने आम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषदला, ज्याला आपण मिनी मंत्रालय म्हणून ओळखतो, या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहोत आणि येत्या 10 दिवसामध्ये या मुजोर अधिकाऱ्यांनी या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचं निलंबन जर मागं घेतलं नाही, तर आपण पाहतात माझ्या मागे जी जिल्हा परिषदची आपणास प्रशस्त इमारत दिसत आहे, त्या इमारतीला आम्ही घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. आज नेमकंच 2 मिनिटं अगोदर सीओ मॅडमचा देखील या ठिकाणी फोन येऊन गेला. त्यांना आम्ही कल्पना दिली होती की मॅडम, आम्ही आदरपूर्वक तुमच्याकडे येत आहोत, संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत, आपण त्या ठिकाणी आमचं निवेदन स्वीकारावं. परंतु काही कारणास्तव त्यांनी सुट्टी टाकली का घेतली हे आम्हाला निश्चित माहीत नाही. परंतु त्यांच्या पश्चात आता जी कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांना आम्ही आणि 10 मॅडम आहे, जर या येत्या 10 दिवसामध्ये त्यांनी जर संबंधित कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं नाही, तर नाईलाजाने आम्हाला जिल्हा परिषदला घेराव घालण्याची नामुष्की येईल. याची गांभीर्याने दखल या शासन प्रशासनाने घ्यावी, असं मी या ठिकाणी जाहीर करत आहोत.